हॅलो हॅलो आदरणीय कापडणीस साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय शिर्के साहेब यांचंही स्वागत होत आहे। आणि आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम यांनी आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांचं स्वागत करावं आणि त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्या। धन्यवाद। सूर्यकिरणांनी मिटला अंधार आणि झाली प्रजासत्ताकाची पहाट। आज 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन। 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले आणि तेव्हापासून आपला भारत देश प्रजासत्ताक बनला। सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते। मात्र शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खांदवे साहेब, कापडणी साहेब, शिर्के साहेब, त्याचबरोबर शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका गायधनी मॅडम, पाटील मॅडम, पवार मॅडम आणि माझे शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, आज प्रजासत्ताक दिन आपण बघतो संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो। लहान मुलांना अजून प्रजासत्ताक दिनाची संपूर्ण माहिती नसेल, परंतु त्यांना एवढं तरी माहिती असेल की प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो। याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। आज तुम्ही बघत असाल आपलं नाशिक शहर, आपल्या नाशिक शहरामध्येच तुम्ही जर का चित्र बघितलं तर आपलं नाशिक शहर पूर्ण विद्युत करणारे तिरंगा आपल्याला बघायला मिळाला। सकाळी तुम्ही शाळेत येताना बघितलं असेल, सर्वीकडे आपल्याला तिरंगा दिसत होता। त्याचबरोबर बघा, प्रजासत्ताक दिन हा भारतात सर्वत्र उत्साहाने आपण साजरा करतो। त्याचबरोबर आपली देशाची जी राजधानी दिल्ली, या दिल्लीच्या राजपथावरती देखील प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यासाठी परदेशातून पाहुणे येत असतात। म्हणजे आपल्या प्रजासत्ताक दिनाला किती फार मोठं महत्व असेल, परदेशातून पाहुणे देखील हा सण उत्सव साजरा करण्यासाठी येत असतात। प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताचे प्रतीक बनलेला आहे आणि प्रतीकांमध्ये लष्करी उपकरणे, राष्ट्रध्वज आणि लष्करी उपकरणांचे प्रदर्शन या प्रजासत्ताक दिनी याचं समाविष्ट केलेलं असतं। बाळांनो, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि 26 जानेवारी हा आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। हे दोन आपले राष्ट्रीय सण आहेत। आम्हा सर्वांचे, आपण म्हणतो ना मी भारतीय आहे, आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या सर्वांचा, सर्व समाजाचा, सर्व धर्माचा हा आपला राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा आपण आपल्या घराघरामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये उत्साहामध्ये हा साजरा केला पाहिजे। बघा, त्याचबरोबर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राष्ट्रवादीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं होतं। ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस आपण गुलामगिरीमध्ये होतो। आपल्याला गुलामगिरी नको होती, यासाठी काही थोर समाज सुधारक, जे काही ज्येष्ठ नेते होते, अनेकांनी आपल्या प्राणाची बहुती दिली आणि त्या ठिकाणी संघर्ष केला। आपला भारत वेगळा करण्याचा प्रयत्न केला, भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं। आपण या गुलामगिरीच्या बंधनातून आपण मुक्त झालेलो होतो आणि त्यावेळेस आपल्याला आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारताचा जे काही नियमावली होती, राज्यघटना होती, संविधान होतं, या संविधानाच्या आधारावरती आपल्याला आपला देश चालवायचा होता। आपण आपल्या देशाच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की आता आपण स्वतंत्र झालो आहोत, पण आपल्याला आपला देश चालवायचा आहे, आपल्याला राज्यघटनेची गरज आहे, आपल्याला संविधानाची गरज आहे। आणि त्यावेळेस आपण या ठिकाणी आपल्याला गुलामगिरीतून मुक्ती केलं तर आपल्याला आपले हक्क प्रत्येक
जनतेला, प्रत्येक गोरगरीब जनतेला, प्रत्येक व्यक्तीला त्याचा न्याय हक्क मिळायला पाहिजे. यासाठी या राज्यघटनेची नियमांची गरज होती. आणि त्यावेळेस या देशाचे नियम आणि कायदे प्रेमाने जपले जे काही तुम्ही शतायुष्य व्हावे. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या. प्रेरणादायी हे जीवन, वाढदिवसाचे अभीष्ट चिंतन, वाढदिवसाचे अभीष्ट चिंतन. Let's turn from there to happier news. What happier news than the fact that in these COVID times, the world's biggest sporting event, the Olympics, will begin tomorrow in Tokyo. और दीपक क्या लगता है तुम्हें, इस बार इंडिया कोई मेडल जीत पाएगा? मालूम नहीं यार, let's hope for the best. सपना है तेरा, तुम्हें पहचाना है, तुझे अब ये दिखाना The Olympic Games have finally begun. 11,500 athletes have reached Tokyo. के पहले दिन ही इंडिया को मिली बड़ी कामयाबी। मीराबाई चानू ने वेट लिफ्टिंग में हिंदुस्तान को दिलाई चांदी। कुछ पाने की हो आस आस, तुम अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार कर दरियाओं को आर पार आशाएं, This is yet another bronze coming for India after PV Sindhu and Lavlina Borgohain. The men's hockey team are on the podium. Bajrang Punia has won India another bronze medal. और आशा की एक किरण मेडल से सिर्फ एक कदम दूर. Can women's hockey team win a medal for India?
पण हे झाड फुलावं, जगावं, वाढावं यासाठी घेतलेली परिश्रम आणि परिश्रमांची किंमत कित्येकांना आपल्या रक्ताने, घामाने, बलिदानाने आणि त्यागाने मोजावी लागली. हे मात्र तुम्हाला विसरून अजिबात चालणार नाही. माझ्या अवतीभोवती असणाऱ्या गुलामीच्या वेड्या कुठल्या खऱ्या, पण आजही राजकारणातला भ्रष्टाचार, स्त्रियांवरचा बलात्कार, शेतकरी कष्टकऱ्यांवरचा
मोहब्बत की इस मिट्टी को हिंदुस्तान कहते। भारत माता की जय। वंदे मातरम। धन्यवाद। कोई मारे ना यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज ऐसे है चाहे वैसे है अरे जो भी है जैसे है खुद पे हम नाज है जाने ना हमको ये जमाना चाहो तो हमको आजमाना यारबाज हम जानसाज हम इश्कबाज दिलवाले कहते हैं हमको प्यार से दिया वाले छूटे के हार से दिया वाले छीने हार से दिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले यूं तो सीधे बड़े कभी चाहे तो हाथों से लेके लकीरें चुरा परवाह नहीं जो भी कहता है कहने पे जब ये भला या बुरा जैसी भी मर्जी हो हमारी करते हैं ऐसी होशियारी दिल से यार जो ने उतार दो जान सार कर डाले कहते हैं हमको प्यार से दिया वाले छूटे के हार से दिया वाले छूटे हार से दिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले उम्मीद पे सब होना चाहते हम इंडिया वाले आँखों की चाबी से चाबी से चुपके से खोले मेरे ताले। जाने पे सजा देते माने जिसके कहते हैं हमको प्यार से दिया वाले छूटे के हार से दिया वाले छूटे हार से दिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे नमस्कार, मेरा नाम अथर्व मनोहर जगताप। मैं कक्षा दूसरी कमल से हूँ। आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई। यहाँ पर उपस्थित आदरणीय प्रिंसिपल महोदया, अध्यापकगण और मेरे प्यारे छात्रों को मेरा सादर प्रणाम। हम सब यहाँ अपना गणतंत्र दिवस मनाने के लिए इकट्ठा हुए। गणतंत्र दिवस यह दिन हर भारतीय के लिए बहुत महत्वपूर्ण है। उनमें से एक है गणतंत्र दिवस। गणतंत्र दिवस हर साल 26 जनवरी को मनाया जाता है। 15 अगस्त 1947 को हमारा भारत स्वतंत्र हुआ, लेकिन इसका लोकतांत्रिक राज्य संविधान 26 जनवरी 1950 को लागू हुआ, इसलिए इसे गणतंत्र दिवस माना जाता है। हमारा भारत एक
लोकतांत्रिक राज्य अर्थात यह जनता द्वारा जनता के लिए चलाया जाता है। भारत के संविधान के अनुसार 26 जनवरी को प्रदान किया गया था। उसी दिन से प्रजा का शासन प्रारंभ हुआ। प्रजा ने प्रजा के लिए प्रजा द्वारा चलाए जाने वाले शासन को लोकतंत्र कहते हैं। यह लोकतंत्र संविधान के आधार पर टिका हुआ है। इसलिए इसे 26 जनवरी को प्रजासत्ताक दिन मनाते हैं। हमारे राष्ट्रध्वज के 3 रंग है। एक केसरी रंग बलिदान का प्रतीक है। 2 सफेद रंग शांति का प्रतीक है। 3 हरा रंग खुशी का प्रतीक है। ऐसे देश में हम रहते हैं, इसका हमें गर्व है। अभी मैं जाते जाते एक गाना सुनाना चाहता हूँ। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। हम भारत के रहने वाले भेदभाव ना जाने, जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने। धन्यवाद। जय हिंद, जय भारत माता की। Good morning everyone, honorable guest, respect principal, teacher, parents and all my dear friends. My name is Agastya and I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January and we are celebrating 75th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country. On 26 January 1950, the Constitution of India came into force. The Constitution is the supreme law of India. We should respect our Constitution. We should understand the importance this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Dear friends, my name is Adyansh Deepak Gundekar. I am studying in Standard 4, Division Apoli. Today we are gathered here to celebrate this auspicious occasion of Republic Day. Republic Day is celebrated on 26 January since 1950. On this day, Constitution of India came into force. So, what is the meaning of Republic? Republic means the power of people to elect their leaders for better future. The fundamental rights and duties have been laid out in our Constitution. Every citizen of India is equal in the eyes of the law, and no one should suffer because of their caste, color, religion or race. On this day, we must remember all the freedom fighters who have sacrificed their life just for giving us beautiful and peaceful life. Thank you. Jai Hind, Jai Bharat. भारताच्या 75व्या संविधान दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947ला, त्याच्यानंतर भारतामध्ये लोकांनी लोकांच्या लोककल्याणासाठी जे राज्य निर्माण केलं, त्याच्यासाठी एक संविधान समिती स्थापन केली आणि संविधान समितीने जेव्हा त्यांचा मसुदा तयार झाला 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अस्तित्वात आलं. आपल्या संविधानामध्ये न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुता हे सार्वभौम जे आहे ते दिलेले आहे. आणि या संविधानामध्ये 395 अनुच्छेद, 22 भाग
आणि 8 अनुसूची त्याच्यामध्ये वेळोवेळी संशोधन करून 470 अनुच्छेद 25 भाग आणि 12 अनुसूच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. आपल्याला संविधानाने काही हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, तसेच जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करून आपण एक चांगला शक्तिशाली भारत निर्माण करू. आणि तुमच्याकडनं सर्वांकडनं हीच अपेक्षा आहे की आपल्या भारताचं नाव हे जागतिक स्तरावरती नेण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो